श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 16 मे शनिवारी आलेली आहे शनी जयंती. शनी महाराजांचा जन्मदिवस म्हणून आपल्याला हा दिवस साजरी करायचा आहे. वैशाख महिन्यातील अमावस्याला शनी जयंती साजरी करत असतो. शनी अमावस्या ही शनिवारी पहाटे 5:22 लागते. समाप्ती ही उत्तर रात्री म्हणजेच 1:31 संपते. पूर्ण शनिवारचा दिवस हा अमावस्या शनी अमावस्यासाठीचा असणार आहे. दुसऱ्या दिवशी नाही तर शनी महाराज न्यायाचे देवता आहे. मकर राशीचा कुंभ राशीचा स्वामी शनी महाराज आहेत. दर शनिवारी शनी महाराजांची उपासना करत असतो, सेवा करत असतो. शनी जयंतीला असे काही खास उपाय आहेत, सेवा आहेत, त्या तुम्हाला करायच्या आहेत. तर या सर्व सेवा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका नवीन व्हिडिओसाठी. आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला तर मग, ज्याने तुमच्या कुंडलीतला काही साडेसाती असेल, पनवती असेल किंवा पितृदोष असेल, या सर्व गोष्टीचा आपल्याला या शनी जयंतीला उपाय करायचा आहे. तुमचा कोणताही अडचणी असू द्या, काहीही असू द्या, आपल्याला या दिवशी शनी मंदिरात जाऊन तीळ व तेल अर्पण करायचे आहेत. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. आता आपल्याला सेवा काय करायची आहे? आपण शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे, त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर माफी मागावी. या दिवशी शनी महाराज व महादेवांची उपासना केली जाते. जर तुम्हाला साडेसाती असेल किंवा पितृदोष असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे, दर्शन घ्यायचे आहे. शनी मंदिरात जा अगोदर, नंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन पाण्याचा अभिषेक करायचा आहे, नंतर तीळ अर्पण करायचे आहेत. तुम्ही अभिषेक करताना महादेवाच्या मंदिरात जाताना पाण्यामध्ये तीळ टाकून अभिषेक केला तरी चालेल व अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तुम्ही पाण्याचा पण अभिषेक करू शकता, त्याचबरोबर कच्च्या दुधाचा पण अभिषेक करू शकता. तुम्ही गरम कराल व थंड करून घेऊन जाता असं जमणार नाही, तर तुम्ही कच्च्या दुधाचा अभिषेक करू शकता. शनी महाराजांच्या उपासनेबरोबरच महादेवांची सुद्धा उपासना करणे तेवढेच जरुरी आहे. या दिवशी तिळाचे तेल शनी महाराजांना अर्पण करावे. ज्यांच्याकडे शनी महाराजांचे मंदिर नसेल तर त्यांनी महादेवाच्या मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात जाऊन तिथे लावलेला दिवा असतो त्याच्यामध्ये तुम्ही ते तेल अर्पण करू शकता. नाहीतर तुम्ही आपल्या मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन करू शकताय. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रुईच्या पानांची माळ घालावी. काळे तीळ व उडीद शनिवारी दान करावे. पनवती असेल तर साडेसाती असेल तर कमी होते. तर तुम्ही शनिवारीच तेल खरेदी कराल वगैरे असे काही जमणार नाही, तर शनिवारी न करता त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला याची खरेदी करायची आहे. शनिवारी कधीही तेलाची खरेदी करायची नसते, हे आपल्याला माहितीच आहे. तर त्याच्या अगोदरच म्हणजेच तुम्ही शुक्रवारी ही खरेदी करू शकता आणि तुम्ही दानामध्ये तुम्ही तेल वगैरे हे देऊ शकताय. तर आपल्याला ज्या सेवा करायच्या आहेत, साडेसाती असेल तर कमी होते. या दिवशी शनी चालीसा पठण करणे शक्य असेल तर हनुमान चालीसा या दिवशी पठण करावे. मारुती स्तोत्र, शनी चालीसा या सेवा करू शकता. ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या या खूप प्रभावी अशा सेवा आहे आणि तुम्ही शनी जयंतीला ह्या सेवा कराल तर तुम्हाला 99 म्हणजेच 100% तुम्हाला याचा रिझल्ट नक्की भेटणार. तर स्तोत्र, हनुमान चालीसा याचे तुम्ही पठण करायचे आहे. शनी महाराजांचा मंत्र जप करावा. या दिवशी जर तुम्हाला शनी महाराजांचं मंदिर तिथे नसेल तर तुम्ही शनी मंत्राचा तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील जप करू शकता. त्याचबरोबर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये देखील जाऊन तुम्ही जप करू शकता. या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. शनी महाराज न्यायाचे देवता आहेत. लक्षात ठेवा, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. त्याच्यामुळे आपले जे कर्म आहेत तेच आपल्याला परत देत असतात. म्हणजेच ही साडेसाती वगैरे हे जे आपण म्हणतो नाही त्यांची सेवा केली तसं काही नाही. जे आपले कर्म आहेत तेच आपल्याला परत करत असतात. म्हणूनच या दिवशी दान करायचे आहे. जे मंदिर बाहेर गरजू लोक बसलेले आहेत, कोणी खूप गरीब आहेत किंवा तुमच्या आसपास कोणी खूप गरजू आहेत, गरीब आहेत, तर त्यांना तुम्ही या दिवशी अन्नदान करावे. तुम्हाला जे शक्य होईल ते करू शकता. खिचडी, भात, शिरा
जे यथाशक्ती जे तुम्हाला सोपे व तुम्हाला झेपेल आपल्या ऐपतीप्रमाणे अशा प्रकारे आपण या दिवशी दान करू शकता. त्याचबरोबर गरजूंना या दिवशी काळे कपडे, या शनी अमावस्याला शनी जयंती आहे या दिवशी आपल्याला काळे वस्त्र दान करणे देखील खूप शुभ मानले गेलेले आहे. काळे कपडे, काळे तीळ दान करावे. ज्याला खरंच वस्त्रांची गरज आहे, ज्याला खरंच वस्त्रांची गरज आहे त्याला तुम्ही दान करावे. काळे वस्त्र, चप्पल दान करावी, छत्री दान करावी, कारण हे गरजू वस्तू आहेत आणि त्या गरजू व्यक्तींना दान करावे. आता उन्हाचे दिवस खूप आहे तर तुम्ही चप्पल, छत्री जी गरजू आहे, गरज लागणार आहे त्याची आत्ता, तर त्या गरजू व्यक्तींना तुम्ही हे दान करू शकताय. त्याचबरोबर ब्लँकेट दान करू शकताय. अशा प्रकारे तुम्ही दान करावे. घरातील कोणीही करावे. एखाद्या गरजूला तुम्ही चप्पल किंवा उन्हाचे दिवस आहेत तर छत्री दान करू शकता. एखाद्या घरात कोणालाही काही पनवती नाही, आता आपण साडेसाती पनवती म्हणून दान करतो असं नाही, तर कोणाला काही प्रॉब्लेम नाही, साडेसाती नाही, पनवती नाही, तरीसुद्धा तुम्ही गरजू व्यक्तीला चप्पल किंवा वस्त्र अन्नदान दान करू शकता. एखाद्याची साडेसाती आहे चालू, पनवती आहे चालू, अडचणी चालू आहेत, प्रखर पितृदोष आहे, दोघांना पण साडेसाती आहे, तर दोघांनी वेगवेगळे असे दान करावे. कोणी चप्पल एकाने दान करावी, दुसऱ्यांनी अन्नदान करू शकतात, नाहीतर मग छत्री दान करू शकता. अशा प्रकारे एकाच घरातील दोघांनी वेगवेगळं थोडंसं दान करावं. घरात 2 व्यक्तीला जर साडेसाती असेल तर त्याच्यानंतर तुम्ही चप्पल दान केली तरी जमते, छत्री दान करू शकता, ब्लँकेट दान करू शकता किंवा अन्नदान तर सर्वात पवित्र दान आहे, श्रेष्ठ दान आहे. आणि त्याबरोबर तुम्ही जे देणार आहात त्याच्याबरोबर तिळाचे तेल दान करावे. जर आपल्याकडून चुका कर्म घडले तर शनी महाराज आपल्याकडून वाईट कर्म घडले तर शनी महाराज हे न्यायाचे देवता आहे. ज्यांचे मकर रास आहे, त्यांनी साडेसाती पनवती आहे, त्यांनी आवर्जून या दिवशी उपवास करावा. या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये. लक्षात असू दे, या दिवशी तुम्ही चुकूनही मांसाहार करूचा नाही. त्याचबरोबर तुम्ही सर्व केलेली सेवा, दान सर्व काही वाया जाऊ शकते जर तुम्ही या दिवशी मांसाहार वगैरे केला. या दिवशी मांसाहार करू नये, नाही तर त्याचे कर्मफळ आपल्याला भोगावे लागतात. शनी जयंतीच्या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये. अशा प्रकारे तुम्ही या दिवशी जी मंत्र वगैरे जी सेवा करायची आहे, ज्या मंत्रांची मी तुम्हाला सांगितलेले आहेत, जे मंत्र जप वगैरे आहेत, तर ते तुम्ही करायचे आहे. आणि जे दान करायचे आहे ते तुम्ही दान देखील करायचे आहेत. मंत्रामध्ये हनुमान चालीसाचं पठण करायचे आहे, मारुती स्तोत्र म्हणायचे आहे, शनी चालीसा म्हणायचे आहे. सेवा करू शकतात. सेवा ही तुम्ही मंदिरामध्ये करू शकतात. जर मंदिरात खूप गर्दी असेल, तुम्हाला बसायला जागा नसेल, तर तुम्ही ती घरी करू शकताय सेवा, असं काही नाही. अशा प्रकारे आणि तुम्ही जो अभिषेक करणार आहात तर ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तीळ व पाण्याने तर तिथे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तुम्हाला यथाशक्ती जेवढं होईल तेवढं तुम्ही या दिवशी दान केलेलं खूप पुण्यदायी आणि फलदायी आहे. अशा प्रकारे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.